पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल मी आलो तो कोल्हापूर टू पुणे, पुणे टू वाराणसी आणि आज माझा वाराणसीमध्ये पहिला दिवस आहे। कहते सारे देवता हैं, एक शिवजी ही महादेव हैं। इनके साथ लगा हुआ है एक ऐसा नाम महादेव द ग्रेट गॉड। महादेव का अर्थ हुआ ग्रेट गॉड। यहाँ पे मान लीजिए गरीब भी होगा तो यहाँ मतलब भूखे पेट नहीं सोएगा। भगवान भले सुबह तो सबको भूखे पेट उठाता है लेकिन सोने नहीं देगा, ये बात है यहाँ पे। आता मी रिक्षा करून चाललोय घाटावर डायरेक्ट। रूम बुक आम्ही तिथंच केलोय। यांनी 400 रुपये पर पर्सन म्हणाले, कारण आम्ही 150 रुपये मध्ये दोघात करून घेतलोय आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट रूमवर। आमच्या रूमवर गेल्यावर तुम्हाला रूम दाखवतो आणि रूमचा टूर एकदा करून घेऊ। आम्ही आधीच हॉस्टेल बुक केलं होतो आणि काका आम्हाला न्यायला आले। बालू हाँ हाँ वो हमारा दूसरा होटल बन रहा है और उनको रात को जागना है। अच्छा अच्छा, ये हमारा बगल में फोन आया ऊपर से, अगर भी आप जा सकते हैं। काकाने आम्हाला गल्ली गल्लीतून फिरवून आम्हाला आणलं हॉस्टेलला आणि आम्ही रजिस्टर केलो। आता मी पोचलोय आमच्या रूममध्ये। आम्ही एक डॉर्मेटरी बुक केलं आहे 400 रुपयाला पर पर्सन पर नाईटला आणि ही आमची रूम आहे। म्हणजे हे माझं छोटंसं रूम आहे आणि हे आहे वरती जयरामचं आणि हे सगळ्यांचं असं आहे। आता सगळं मोकळं आहे, रात्री सकाळीपर्यंत भरील। आणि वॉशरूम वॉशरूमचं पण चांगलं आहे, म्हणजे गरम पाण्याची पण व्यवस्था आणि स्वच्छता पण आहे। आज तारीख आहे 12 जानेवारी 2024 आणि आज आहे जयरामचा बर्थडे। जयराम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। जयराम काय झोपलाय, लवकर झोपालाय, मला पण आले आता झोप। तर आम्ही सकाळी आता उद्या बनारस फिरणार आहे। आता भेटूया आपण डायरेक्ट सकाळी, बाय। तर आत्ता वाजल्या दुपारची 2:30 आणि आता आम्ही उठून चाललोय मंदिरकडे। जयराव कुठं जायचं आता, बोल काय 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 ठरवून। आता सगळ्यात आधी तर आम्ही जाणार आहे काहीतरी पेटपूजा करायला। वाराणसीला चाट्स फेमस असतात म्हणून आम्ही चाट ट्राय करायला जाणार आहे। तिथून पुढं आम्ही गंगा आरतीसाठी जाणार आहे पुढं दशेश्वर घाटवर। आणि हे आहे चाट भांडार, म्हणजे वाराणसीमधील फेमस चाट भांडार आहे। आम्ही पोचलो गुडुले चौकात। जात असताना आम्हाला फॉरेनर दिसलं आणि हे जे आहे ते डोर नंबर 4 आहे। ती फॉरेनर कुठं गायब झाल्या मला काय कळेना। हे कुठे गेल्या की तुलाच माहिती आहे, तूच मागे चाललेलास। तिला ओळखायला आली आम्ही, ते काय सापडे ना घरा आम्हाला। असं करत करत मी पोचलो मणिकर्णी घाटवर। मी आता मणिकर्णी घाटवर आणि असं
असं म्हणतात की मणिकर्णी घाटची आग कधीच नाही विझत. आणि हा आहे गंगा घाट. मी गेलो मेन डोअरमधून आत आणि हे आहे मंदिरचं अंगण. बॅग ठेवून आम्ही चाललोय दर्शनासाठी. चप्पल कुठं काढायचं आहे तेवढं काय माहीत नाही आम्हाला. तिकडे चल त्या साईडला जाऊन वरती जाऊन ही अनेक लॉकर आणि हे आहे मोबाईलसाठी तिथे जाऊन ठेवणार आहे सगळं. आणि हे काशी विश्वनाथ मंदिरचा परिसर. लास्ट स्टेप आहे नाही माहीत नाही खरं. इथे जर आता आमची चेकिंग चालू आहे, सिक्युरिटी चेकिंग. मोबाईल जर अलाउड केला तर चांगलीच गोष्ट आहे. चेकिंग सुरू आता आम्हाला आज सोडल्यात आणि आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट दर्शनासाठी. दुसरं एक लॉकर आहे तिथे खाली, तिथं मोबाईल आणि म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ते ठेवायला चालते तिथं. हे गेट नंबर 1 इथून पण चालते. आम्ही इथनंच आता खालनं आलो आहे आणि तिकडनं असं फिरून त्या साईडनं आलो आहे. आता इथं लॉकर आहे तिथं आम्ही मोबाईल ठेवणार आणि ह्या लाईनीमधनं आत जाणार. गर्दी बघा. मोबाईल इथपर्यंत हे अलाउड आहे, ह्या आतमध्ये हे अलाउड नाही. आता लॉकरमध्ये ठेवून आम्ही आज जाणार दर्शनासाठी. तर दर्शन झाल्यावर भेटूया. मगाशी मोबाईल त्यानं लॉकरमध्ये ठेवलो. लॉकरमध्ये ठेवून आम्ही चेकिंग केलो. चेकिंग करून गेल्यावर मध्ये जी रेग्युलर असते लाईन त्या लाईनीमध्ये गेलो. लाईनीमध्ये जाऊन उभारलोच. लगेच दुसऱ्या क्षणीला तिथली सिक्युरिटी बोलली की दुसऱ्या लाईनीमधून आत जावा. विषय काय झाला आहे, जी दुसरी लाईन होती ती मोकळी होती आणि ती डायरेक्ट आम्हाला एंट्री होती. डायरेक्ट अमुक दर्शन होतं आत. मग त्या लाईनीमध्ये गेलो आम्ही आत आणि एवढं अंतर ती कमी आम्ही श्री काशी विश्वनाथचं दर्शनसुद्धा घेतलो. आणि दर्शन करून मला खूप प्रसन्न झाले आणि जयरामला सुद्धा प्रसन्न झाले. कारण 100 ते 150 माणसं होती. ती माणसं जवळपास 1 तास 1.5 तास याद देऊन थांबलेली. कारण आम्हाला 0 सेकंदमध्ये आत गेलो आणि आम्हाला दर्शन भेटलं. जयऱ्या तुला कसं वाटलं सांग. खरं सांगायचं म्हटलं तर मला वाटलेलं 1-1.5 तास तर निवांत लागणार दर्शनाला. पण जसं आम्ही आत गेलो तसं आम्हाला एक VIP एंट्रीसारखी आम्हाला जागा मिळाली आणि आम्हाला मोजक्या सेकंदातच आमचं दर्शन झालं. त्यामुळे आमच्या दोघांचा मूड खूपच चांगला आहे सध्या तर. बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ हे माझं पहिलं ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेलं आहे आणि राहिलेले 11 ज्योतिर्लिंग मी लवकरच पूर्ण करणार आहे. किती दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय आरतीसाठी दशाश्वमेध घाटला. गंगा आरतीची 7 वाजता आरती आहे. मग आता वाजल्यात 6:15. तर जाऊन पोचते लवकर. बाय नाईटचा व्ह्यू.
बाहेर पडल्यावर आम्ही बोट बुक केली, कारण आम्हाला जायचं होतं दशाश्वमेध घाटवर, म्हणजे गंगा आरतीसाठी. बस आहे खाली. आरती झाल्यावर बोटवाल्याने आम्हाला संपूर्ण घाट फिरवलं. आम्ही जाण्याआधी हे लाईट शो सुरू झालं, बट तेवढ्यात एक सीन झाला. आत्ता वाजल्यात 7:30 आणि एवढी थंडी आहे की किती थंडी आहे? 13 डिग्री सेल्सिअस. 13 डिग्री सेल्सिअस एवढी थंडी आहे. आणि आमच्या दोघांचा हातपाय पण चाले ना, माझा तर हात चाले ना, आणि ओठ एवढं थरथर आले की मला बोलता येईना नीट. आता आम्ही चाललो आहे काहीतरी गरम खायला, काहीतरी वाराणसीचं स्पेशल काहीतरी खायला चाललो आहे खास. कचोरी सब्जी, छोला मटर, दही चटणी, बाटी चोखा, दुसरं काय तर टमाटर चाट आहे, परत मलाईयो आहे, थंडाई आहे. मी शोधत होतो वाराणसी ट्रॅडिशनल फूड, पण ते आम्हाला भेटत नव्हतं. पहिले आम्हाला ते भेटलं. आणि ही जी प्लेट आहे ती आमचीच आहे. त्यामध्ये मिक्स व्हेज, पनीर भाजी, पापड, 4 रोटी आणि जिरा राईस होतं. जेवण एक नंबर होतं. थोडं अंग गरम करून आम्ही गेलो मार्केटमध्ये. थंड तर एवढी सुटल्या ना, आता नाही म्हणतात. सध्या सध्या टेम्परेचर 9 डिग्री टेम्परेचर आहे, तरी पण आम्ही चालवले. हे काय तुला कसं वाटलं? काय चालं ना, एक सुद्धा पार्ट चालं ना. हाताची बोटं आकडल्यात, पाय सुन्न झाल्यात, कसं बसून. आणि मला म्हणजे खरं म्हणजे मफलर घ्यायचं आहे, खरं मफलर भेटेना. आणि जे भेटाले ते 200-300 रुपये ह्या किंमत सांगाल्यात. दुकानात गेलं तर मफलर काय विचारता, म्हणतात मफलर नाही आहे, साडी आहे म्हणतात. खरं सांगतो, बनारसमध्ये फक्त नुसता साड्या आणि सोन्या चांदीचं भरपूर आहे ना, बाकी इतर म्हणजे मोस्टली. भैया मफलर आहे क्या? नाही नाही. हॉस्टेल जवळ आलोय. हे आमचं हॉस्टेल आहे. शटर काय बंद केलेत काय?
या केशव. आणि ह्या भावानं आम्हाला वाराणसीबद्दल सांगितलं. तो ऐसा होता है जो बहुत भाग्यशाली होता है और जिसका लाश भी मतलब यहाँ पे जिसका दाह संस्कार होने आता है वो भी बहुत भाग्यशाली होता है, उसको भी मतलब पुण्य मिलेगा. और यहाँ ऐसे कि बनारस में लोग रहते हुए भी गंगा जी नहाने नहीं जाते हैं. अरे चलो यार हटाओ, कभी और नहा लेंगे. और बाकी देखिए बाहरी लोग जो होते हैं आते हैं अपना गंगा जी नहाते हैं. ऐसे कि विदेशों से जो लोग आते हैं वो लोग यहाँ आते हैं, रहते हैं, गंगा जी नहाते हैं और घाट के किनारे लेटे रहते हैं. देखेंगे घूमते रहेंगे, लेटे रहेंगे. माझा पहिला दिवस वाराणसीमध्ये कंप्लीट झालेला आहे आणि उद्या मी जाणार आहे अस्सी घाटवर. तर भेटूया आपण उद्या अस्सी घाटवर. तोपर्यंत बाय, गुड नाईट.